तू कोणाची मदत घेतली असेल तर त्या पॉइंटला तुला सुचलंच नसतं की नक्की करायचं काय. हे सगळं झालं. हा ऍक्च्युली तुझा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पण मित्रमंडळी आहेत का तुझ्या लाईफमध्ये, आणि तू म्हणतोस की तुला एक वेगळं जज केलं जातं आणि एक वेगळा गैरसमज आहे तुझ्या बाबतीत, आणि ते तुला भेटल्यावर एक सॉर्टेड होतं की हा व्यक्ती तसा नाहीये. मग असा कुठला एक्सपिरियन्स आहे का फ्रेंडशिपमध्ये की आता हा भेटलाय, त्यांनी नंतर अरे ह्याच्याशी बोलूया नको वगैरे, पण नंतर त्यांनीच तुला जाणून घेतलं आणि अरे हा वेगळा व्यक्ती आहे, असं कधी झालंय का? नाही, मी खरं सांगू का, माझा स्वभाव कसा आहे, मला समोरचा माणूस पटला ना तर मी त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. माझं चुकतं कुठे माहितीये का, मी हा विचारच करत नाही की समोरचा माणूस आपल्याला फसवू शकेल किंवा समोरचा माणूस वाईट पण वागू शकेल, हा मी विचारच करत नाही. आता अनुभवातनं इतक्या वर्षाच्या हळूहळू गोष्टी बदलत जातात, माणूस बदलत जातो. पण माझं बरेचदा चुकलंय काय की नाही आपलाच आहे ही, अरे आपलीच आहे, पण मला नंतर कळायचं झालं ह्यांनीच आपली गेम केली आहे. त्याच्यामुळे मी ना समहाऊ थोडासा ना माझ्या भोवती एक असं सर्कल करून घेतलं की मी त्याच्या आत नाही कोणाला येऊन देत. का तर मला तो त्रास नाही सहन करायचा सारखा की मी चांगलं वागणार, मी विश्वास टाकणार आणि मग समोरचं काहीतरी. त्यापेक्षा आपण कसं आहात, बरं आहे, धन्यवाद, काही मदत लागली सांगा, मला काही मदत लागली वाटलं तर मी बोलीन, नाही वाटलं तर महाराज बघताय. आणि मी खरं सांगतो, मी देवाच्या ह्याच्यावरती जगतोय. मला कोणाच्याही सपोर्टची कधीही गरज पडली नाही, कारण जे सपोर्ट मिळाले ते त्यांनीच दिलेले होते. आणि मला आता उदाहरणार्थ मला आता 2 रुपयाची गरज आहे आणि मी रडतोय, महाराज मी कसं होणार, काय होणार, कुठूनही काय माहिती नाही, कुठूनही भेटतो माणूस मला की प्रसाद अरे एक विचारायचं होतं, ते तुझं काम झालं का? अहो नाही ना. बरोबर ठीक आहे, 5 रुपये ठेवत. हे मी अनुभवलेलं आहे. ओके. आणि निर्व्यसनी, लफडी, काही फालतूगिरी न करणारा कदाचित ऑड वाटतो. हो, कारण ते सगळं करणारे म्हणजे नॉर्मल, असं एक समीकरण आहे जे सध्याच्या काळातलं ऍक्च्युली तेच आहे की अलिखित नियम आहे. ड्रिंक करतोस तर तू छान कूल. म्हणजे बरेचदा माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची मुलं, हे बसा चल ना जरा, म्हणलं हे काय, नाही नाही मारून येऊ जरा, मी कर, तू घेत नाही, म्हणलं नाही, मी आता बोलत नाही, काय फालतू सुशी, म्हणलं अरे पण म्हणजे ते घेतलं की भारी होतं का, ऍक्च्युली काय गरज आहे, नाही नाही चांगलं असतं रे करावं, म्हणलं तुम्ही करा, मला गरज नाही, कारण मी कधीच केलेलं नाही, मला काय आवडत नाही. कारण मला बाबांनी पहिल्यापासून सांगितलं होतं ह्या गोष्टी करशील तर जे करशील ते बाजूला राहील, एका पॉईंट नंतर तू खाली येत राहणार. मी तेच सांगतो ना, ह्या गोष्टी इतक्या डोक्यात बसल्यात ना मला लहानपणापासून, त्यामुळे मी कधीच वळलो नाही. म्हणजे आता वडील जाणं, काही कालांतराने माझ्या आईचं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या डिप्रेशन मध्ये खऱ्या घेऊन गेल्या असताना, जर मी महाराजांच्या जवळ नसतो कधीच फेकलो गेलो असतो. म्हणजे काय वाटेल त्या लेवलला लोक डिप्रेशन मध्ये जातात, मला खरंच सांगतो. आणि मी माझं डिप्रेशन असं नाही म्हणणार, पण एखाद्या गोष्टीचं मला टेन्शन आलं, स्ट्रेस आला की मी नरसोबाच्या वाडीला जातो. मी 2002 पासून, म्हणजे 9वी पासून मी गुरुचरित्र वाचतोय. दर वर्षाला माझा सप्ताह करतो मी, आणि रोजचं माझं देवाची पूजा, वाचन सगळं चालू आहे. त्यामुळे मला कधीही महाराजांनी कुठेही हात सोडला नाही माझा. मी काही झालं, म्हणजे वाडीतल्या लोकांनाही तुम्ही विचारू शकता, मला काही असं वाटलं की मी उठतो आणि वाडीला जातो, 2 दिवस राहतो तिथे, सगळी रोजची ती सेवा असते ती करतो, येतो पण, आणि मी फ्रेश होतो. ते काय म्हणतो बॅटरी चार्ज करणं असतं ना, ते तिकडे जाऊन करतो, एकदम छान क्लीन होऊन येतो. हा काही, आणि फोन बंद करून टाकायचं सरळ, डोक्याला त्रास नाही, तिथे आपलं महाराजांच्या इथे काम करायचं, सेवा करायची आणि निघायचं.